हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. या प्रिपरेशनमध्ये आपण इंडियन इकॉनॉमी या युनिट्समधले काही MCQ प्रॅक्टिस करणार आहोत. जसं की मी आधी सांगितलं होतं की आपण प्रत्येक युनिटचे MCQ प्रॅक्टिस सिरीज स्टार्ट केलेली आहे. ज्यावरून तुम्हाला समजेल की प्रत्येक युनिटवरती, प्रत्येक टॉपिकवरती कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच यातले 2-3 मार्क्स हे फिक्स होतील या युनिटमधल्या काही क्वेश्चन्समुळे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात, म्हणजे 2026 ची एक्झाम. लवकरच या एक्झामचं नोटिफिकेशन येईल. सो या एक्झामला प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी फुल कोर्स घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे या ठिकाणी पेपर 2 सोबतच तुमचं पेपर 1चं देखील प्रिपरेशन होणार आहे. सो याची फुल फीस जी आहे ती 10,000 आहे, पण त्यावर 20% डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 रुपये होते. सो या कोर्सबद्दल आणखीन डिटेल्स जाणून घेण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन करून आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. ठीक आहे. 3rd नोव्हेंबर आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होतीये. सो विदाउट वेस्टिंग टाइम प्रिपरेशन सुरू केलं पाहिजे, कारण नोटिफिकेशन जे आहे ते आता नेक्स्ट मंथमध्ये, म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर, नोव्हेंबरच्या मंथमध्ये किंवा डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये आपल्याला नोटिफिकेशन हे जारी होईल. सो त्या पद्धतीने आपल्याला प्रिपेअर राहिलं पाहिजे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द सेशन. ओके, सो इथे क्वेश्चन मांडलेला आहे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्येही. त्याचं करेक्ट आन्सर काय असेल हे आपण गेस करायचं आहे आणि त्यानंतर मग मला तुम्ही करेक्ट आन्सर देऊ शकलात तर ओके, अदरवाईज मी त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगेल आणि एक्सप्लेनेशन देऊया. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ प्रायमरी सेक्टर. ठीक आहे, खालीलपैकी कोणते प्राथमिक क्षेत्राचा भाग नाही. ओके, सो आपण जे 3 सेक्टर्स बघितलेले आहेत त्या सेक्टर्स पैकी प्रायमरी सेक्टरचा भाग कोणता नाही आहे असं सांगायचं आहे. ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर, मायनिंग, फिशिंग, बँकिंग, शेती, खाणकाम, मासेमारी, बँकिंग. हे 4 ऑप्शन्स आहेत. 4 ऑप्शन्स पैकी कोणतं करेक्ट आन्सर येईल? ओके, सी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, बँकिंग. आता बघा, मायनिंग इथे लक्षात घ्या, प्रायमरी सेक्टर म्हणजे जिथून प्राथमिक एखादं उत्पादन आपण तयार करतोय, म्हणजे फर्स्ट जिथे तुम्हाला, म्हणजे त्याचा कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्यामध्ये आपण सेकंडरी सेक्टरमध्ये असतो. आणि जिथे प्रॉडक्ट नाहीये पण तुम्ही तरीही काहीतरी सेल करताय किंवा तरीही त्याची काहीतरी व्हॅल्यू लोकांना मिळते, तर ते टर्शरी सेक्टरमध्ये येतं. मग प्राथमिक सेक्टर किंवा फर्स्ट सेक्टर म्हणजे काय, की जिथे ऑलरेडी जमिनीतून किंवा नॅचरली आपल्याला काहीतरी मिळतंय आणि त्यातून आपण हे करतोय. ठीक आहे, म्हणजे लोकांना फायदा देतोय. तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आहे. शेतीमध्ये जमिनीतून नॅचरली उगवणं हे प्राथमिक सेक्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट क्रॉप किंवा फर्स्ट थिंग आहे जी लोकांना मिळते. मायनिंग म्हणजे काय, की जमिनीतून खनिज शोधणे वगैरे, खाणकाम करणे, राईट. मग ह्याच्यामध्ये पण जे नॅचरली अवेलेबल आहे तेच प्राप्त होतं. मासेमारी फिशिंग म्हणजे काय, तर फिशिंग मध्ये पण पाण्यामध्ये जे मासे अवेलेबल आहेत नॅचरली ते घेणं किंवा जमा करणं. फिशिंग, मासेमारी तुम्हाला माहिती आहे, माशांना पकडणं आणि ठीक आहे त्यांचा व्यवसाय करणं, ह्याला फिशिंग किंवा मासेमारी म्हणतात. सो फिश सुद्धा नॅचरल येतात. पण बँकिंग ही एक सिस्टीम आहे जी, बँकिंगला तुम्ही असं म्हणू शकता का, की म्हणजे बँक दिसते तुम्हाला, पण बँकिंगचं जे काम आहे ते काय आहे, सर्व्हिस देणं आहे. प्रोडक्ट बनवणं आहे का, नाहीये. मॅन्युफॅक्चरिंग करते का बँक, नाही करत. म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे, की प्रायमरी सेक्टरमध्ये बँकिंग किंवा बँक हा क्षेत्र येत नाही. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. देन नेक्स्ट क्वेश्चन, द सेकंडरी सेक्टर इज ऑल्सो नोन ॲज द. ठीक आहे, द्वितीय क्षेत्र याला आणखीन कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए इंडस्ट्रियल सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, ॲग्रिकल्चर सेक्टर, इन्फॉर्मल सेक्टर. औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, असंघटित क्षेत्र. काय करेक्ट आन्सर असेल याचं? ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इंडस्ट्रियल सेक्टर.
ओके. सो इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये काय आहे, आता आपण मी सांगितलं होतं की 3 सेक्टर आहेत ऍक्च्युली, ज्याच्यामध्ये फर्स्ट प्रायमरी सेक्टर, ज्याला आपण ऍग्रिकल्चर सेक्टर म्हणून आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंडरी आहे, सेकंडरी सेक्टर दॅट इज इंडस्ट्रियल सेक्टर, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणून पण ह्याला ओळखलं जातं. मॅन्युफॅक्चरिंग किंवा इंडस्ट्रियल सेक्टर. ठीक आहे. सेकंडरी सेक्टरला या नावाने ओळखलं जातं. आणि टर्शरी सेक्टर, टर्शरी सेक्टरला आपण सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्र असं नावाने ओळखतो. तर हे लक्षात राहू द्या की कोणत्या क्षेत्राला कोणत्या नावाने ओळखलं जातं. त्याच्यावरचा डायरेक्ट क्वेश्चन इथे विचारलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विच सेक्टर हॅज द लार्जेस्ट शेअर इन इंडियाज जीडीपी. भारतीय जीडीपी म्हणजे जीडीपी मध्ये सर्वात मोठा वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे. ऑप्शन ए प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर अँड इनफॉर्मल सेक्टर. What will be the correct answer for this question? What you are thinking? ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, टर्शरी सेक्टर. आता बघा, आपण जेव्हा अभ्यास केला होता त्यावेळेस काय केलं होतं की ह्या 3 सेक्टर्सचा आपण पाठी म्हणजे जीडीपी मध्ये किती वाटा हे बघितलं होतं. ठीक आहे. सो प्रायमरी सेक्टर म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर मधून 16 to 17% जीडीपी मध्ये वाटा आहे. म्हणजे या क्षेत्राचा जीडीपी मध्ये, टोटल जीडीपी मध्ये इंडियाच्या एवढा सेक्टर वाटा आहे. त्याच्यानंतर सेकंडरी सेक्टरचा किती आहे मग 25 to 27, सॉरी 25 पर्यंत, समजा 21 to 25 पर्यंत सेकंडरी सेक्टरचा वाटा आहे. टर्शरी सेक्टरचा किती आहे 55 to 56% वाटा आहे जीडीपी मध्ये टर्शरी सेक्टरचा. आणि इन्फॉर्मल सेक्टरचा काय आहे, इन्फॉर्मल सेक्टर म्हणजे जे इकॉनॉमीच्या बाहेर राहून एक बिझनेस करतात किंवा त्यांच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. जसं की काय म्हणू शकतो, लो वेजेस वालं काम, किंवा जसं एक आपण बघतो की स्ट्रीट वेंडर्स, पाणीपुरीवाला आहे, त्याचा बिझनेस कुठे रजिस्टर नसतो, त्याचं इन्कम जे आहे ते कुठे नसतं. त्याच्यानंतर घरगुती काम करणाऱ्या मेड्स वगैरे असतात, ते काही त्यांना सॅलरी मिळते पण त्याचं कुठे नोंद असते का, नाही. मग ते इकॉनॉमीच्या जीडीपी मध्ये असं त्याचं कॅल्क्युलेशन प्रॉपरली होऊ शकत नाही, तर त्याला आपण इनफॉर्मल सेक्टर किंवा असंघटित क्षेत्र असं म्हणतो. ठीक आहे. Okay. The next question, which of the following is an example of tertiary sector? आता बघा, याच्यामध्ये टर्शरी सेक्टरचं कोणतं एक्झाम्पल आहे. खालीलपैकी कोणते तृतीय क्षेत्राचे उदाहरण आहे. ऑप्शन ए मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन, आयटी सर्व्हिसेस, फार्मिंग. मराठीमध्ये ऑप्शन्स आहेत उत्पादन, बांधकाम, आयटी सेवा आणि शेती. कशामध्ये करेक्ट आन्सर असेल, आय मीन व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर. ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, आयटी सर्व्हिसेस. आता याच्यामध्ये बघा, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्र झालं आपलं सेकंडरी सेक्टर. कन्स्ट्रक्शन पण आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे, घरं किंवा बिल्डिंगचं मॅन्युफॅक्चरिंग तिथे होत असतं, म्हणून याला सेकंडरी सेक्टर मध्येच कन्सिडर करता येईल. फार्मिंग आपलं ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे, म्हणून हे प्रायमरी सेक्टरशी रिलेटेड आहे. आणि आयटी सर्व्हिसेस ऑलरेडी त्याच्या नावामध्येच, त्याच्या ऑप्शन मध्येच दिलेलं आहे की टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर, तर आयटी सेक्टर म्हणजे इथे टर्शरी सेक्टर होय. ठीक आहे. सो ऑप्शन सी इथे प्रॉपरली करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया प्रायमरीली बेनिफिटेड विच सेक्टर. भारतातील हरित क्रांतीने मुख्यतः कोणत्या क्षेत्राला फायदा झाला आहे. व्हॉट डू यू थिंक. ऑप्शन ए प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, क्वार्टररी. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थिक. What will be the correct answer for this question? ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन आहे ऑब्व्हियसली प्रायमरी. प्रायमरी सेक्टर हे मोस्टली ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. आतापर्यंत जे आपण क्वेश्चन बघितले त्याच्यामधून तुम्हाला लगेच समजलं असेल.
आय नो याच्यामध्ये सगळ्यांना हे आन्सर्स बरोबर म्हणजे करेक्टच येणार आहेत, कारण बेसिक क्वेश्चन्स विचारलेत, पण बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर व्हायला पाहिजेत. कोणता बिझनेस कुठल्या याच्यामध्ये येतो हे तुमचं तोंड पाठ झालं पाहिजे. त्याच्यासाठी हे बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला युजफुल ठरतील. ठीक आहे. ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे हरित क्रांती, आणि हरित क्रांती डिरेक्टली रिलेटेड आहे, संबंधित आहे ऍग्रिकल्चरशी. ठीक आहे. गहू तांदूळ यांच्या उत्पादनामध्ये जो काही बदल घडून आला होता त्याच्यावरतीही डिपेंड आहे, आणि त्यामुळे इथे प्राथमिक क्षेत्राला जास्त फायदा झालेला आहे. ठीक आहे. चतुर्थक किंवा कॉन्ट्ररी सेक्टर म्हणजे काय हे तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल, तर हे कॉन्ट्ररी किंवा चतुर्थक जे सेक्टर आहे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा जे कन्सल्टन्सी वगैरे जे काम करतात त्या सगळ्या याच्यामध्ये काम करतात. ओके. कन्सल्टन्सी असेल, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असेल, तर आपण पूर्णपणे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे कॉलेज किंवा हे सगळं नाही म्हणू शकत आपण याच्यामध्ये, पण ज्या मोस्टली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात किंवा लोकांना हेल्प करतात, यासाठी आपण हे सेक्टर इथे मानतो. दॅट इज नॉट फॉर्मल. फॉर्मल आपले तीनच आहेत सेक्टर, दॅट इज प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ओके. जो आहे नेक्स्ट वाला तो कसा आहे आपला इनफॉर्मल आहे असं आपण म्हणू शकतो. Okay, the next question. What is the India's target GDP growth rate for 2025? आता हा मला क्वेश्चन याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे की 2025 साठी टार्गेटेड जीडीपी किती आहे? Yes, options are 4%, 5.5, 5%, त्याच्यानंतर 6.5%, 8%. ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. सॉरी, ऑप्शन डी नाही येणार याचं. ओके, नॉट ऑप्शन डी. ऍक्च्युली 6.5 यायला पाहिजे, कारण टार्गेटेड जीडीपी जो आहे तो आहे 6.5. ओके. टोटल $2,940 पर कॅपिटल इन्कम लोकांचं व्हायला पाहिजे, पूर्ण इंडियातल्या लोकांचं. ठीक आहे. ग्रोथ रेट जो आहे, ग्रोथ रेट 2025 साठी एक्सपेक्ट केलेला आहे 6.5. ओके असेल. ठीक आहे. टार्गेट आपल्याला तेच आपण सध्या कन्सिडर करूया. टार्गेट आणि एक्सपेक्टेड वेगवेगळं न धरता एक्सपेक्टेडच आपलं टार्गेटेड आहे असे ते कन्सिडर करूया. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर फॅक्टर ड्रायव्हिंग इंडियाज इकॉनॉमिक ग्रोथ? भारतीय आर्थिक वाढीस चालना देणारा महत्वाचा घटक कोणता आहे? ऑप्शन ए पॉप्युलेशन डिक्लाइन, इंडस्ट्रियलायझेशन, हाय अनएम्प्लॉयमेंट, डिक्रीज इन्व्हेस्टमेंट. लोकसंख्या घट, औद्योगिकरण, उच्च बेरोजगारी की गुंतवणुकीत घट. असा कोणता घटक आहे जो भारतीय आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी खूप महत्वाचा आहे? ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी इंडस्ट्रियलायझेशन. ऑब्व्हियसली आता इंडियाच्या इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये सर्व्हिस सेक्टर तर जीडीपी मध्ये वाटा देतोच आहे, पण इंडियामधल्या पॉप्युलेशनला मॅक्झिमम रोजगार मिळवून देण्यासाठी आणि तसंच पूर्ण इकॉनॉमी मधली जी लोकसंख्या आहे त्यांच्या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी हे इंडस्ट्रियलायझेशन खूप गरजेचं आहे. सॉरी. सो हे इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे इथे सगळ्यात मेजर फॅक्टर आहे जो इंडियाच्या इकॉनॉमीला ग्रोथ करण्यासाठी महत्वाचा आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर इकॉनॉमिक चॅलेंज इन इंडिया? खालीलपैकी कोणते भारतातील प्रमुख आर्थिक आव्हान आहे? ठीक आहे. ऑप्शन ए हाय लिटरसी रेट, लो एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, ओव्हर इंडस्ट्रियलायझेशन, सरप्लस ऑफ स्किल्स लेबर्स. ठीक आहे. उच्च साक्षरता दर, कमी रोजगार संधी, अति औद्योगिकरण, कुशल श्रमशक्तीचा जास्त पुरवठा. आव्हान विचारलं म्हणजे चॅलेंज आहे इंडियाच्या इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये किंवा इंडियाच्या इकॉनॉमी मध्ये कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? काय ऑप्शन इथे करेक्ट असायला पाहिजे? ओके.
सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लो एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. बघा आता हाय लिटरसी रेट हा कुठल्याही कुठल्याही कंट्रीच्या ग्रोथमध्ये निगेटिव्ह पॉईंट नसणार आहे, दॅट विल बी पॉझिटिव्ह पॉईंट. ठीक आहे, लिटरसी रेट म्हणजे उच्च साक्षरता दर, हे काय आव्हान नसणार आहे कुठल्याही कंट्रीसाठी, हे त्या कंट्रीच्या ग्रोथसाठी पॉझिटिव्ह गोष्ट असणार आहे, पॉझिटिव्ह घटक असणार आहे. ओव्हर इंडस्ट्रियलायझेशन, आता अति औद्योगिकरण, हे जर भारताच्या बाबतीत बोलत असेल तर भारतामध्ये अति औद्योगिकरण अजून तरी ही सिच्युएशन आलेली नाहीये. त्यामुळे कुठले प्रॉब्लेम्स याच्यामुळे फेस करायला लागतील हे आपण अजून डिस्कस केलं नाहीये. ठीक आहे, तर ओव्हर इंडस्ट्रियलायझेशन ही काही आता सध्या तरी चॅलेंज नाहीये भारतीय प्रमुख आर्थिक आव्हानांपैकी. मग सरप्लस ऑफ स्किल लेबर म्हणजे कुशल श्रमशक्तीचा जास्तीत जास्त पुरवठा जर असेल तर हा पण एक आव्हान नाही आहे. ह्याच्यामध्ये तर भरपूर साऱ्या संधी आहेत इकॉनॉमीमध्ये वाढ होण्यासाठी किंवा ग्रोथ होण्यासाठी. त्यामुळे ऑप्शन डी पण नाही. म्हणून फक्त ऑप्शन बी जे आहे, जे या ऑप्शन्स पैकी निगेटिव्ह पॉईंट दर्शवतोय इकॉनॉमीसाठी, डेव्हलप होण्यामध्ये एक आव्हान किंवा चॅलेंजेस इथे असू शकतं. कोणतं तर कमी रोजगार संधी. भारतातील लोकांना कमी रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्यामुळे पर कॅपिटा इन्कम वरती त्याचा फरक पडतो. पर कॅपिटा इन्कम जर कमी असेल तर ऑब्व्हियसली तुमचा जीडीपी पण कमी असेल, आणि जीडीपी जेव्हा कमी असेल तेव्हा तुमची इकॉनॉमी कमी प्रगत आहे असं तिथे जाहीर होतं. ठीक आहे, ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द बिगेस्ट कन्सर्न रिगार्डिंग इंडियाज ॲग्रिकल्चर सेक्टर? भारतातील कृषी क्षेत्राशी संबंधित सर्वात मोठी समस्या कोणती आहे? ऑप्शन ए, हाय मेकॅनिझेशन, लो प्रोडक्टिव्हिटी, एक्सेसिव्ह सबसिडीज, लार्ज लँड होल्डिंग्स. ठीक आहे, उच्च यांत्रिकीकरण, कमी उत्पादकता, जास्त अनुदान, मोठी जमीन धारणा. यापैकी कोणती सर्वात मोठी समस्या आहे भारतातील कृषी क्षेत्राशी संबंधित? येस, एक एक ऑप्शन इथे बघू द्या आता. करेक्ट आन्सर आहे लो प्रोडक्टिव्हिटी. हे काय आहे, मोठं कन्सर्न आहे. कन्सर्न म्हणजे काय, समस्या आहे किंवा काळजी आहे. ठीक आहे, आता इथं बघा हाय मेकॅनायझेशन म्हणजे उच्च यांत्रिकीकरण तर सध्याच्या युगामध्ये आपल्याला आवश्यकच आहे. आपण नवनवीन टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट करतोय, आणि याचं रिझन आहे की लोकसंख्या ही आपली म्हणजे माल्थसच्या लोकसंख्या सिद्धांतानुसार बघा, लोकसंख्या जी आहे ती जॉमेट्रिकल पद्धतीने वापरते, सॉरी, हां, म्हणजे लोकसंख्या आहे ती 1, 2, 3 या पटीने वाढते, आणि फूड जे आहे ते थोडंसं कसं 2, 4, 6 या पद्धतीने वाढतंय. सो त्या फूडवरती या लोकांचा जो आहे तो प्रेशर येतोय, लोकसंख्येचा प्रेशर येतोय. तर ह्या सगळ्यांना मेंटेन करण्यासाठी यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे का, जेणेकरून प्रोसेस लवकर होईल, अन्न लवकर तयार होईल, आणि ह्या सगळ्या लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या भागवल्या जातील. तर त्यामुळे हाय मेकॅनिझम हे काय आपला कन्सर्न नाहीये, हे चांगला पॉझिटिव्ह पॉईंट आहे. ही समस्या नाहीये. एक्सेसिव्ह सबसिडी, जास्त अनुदान मिळालं तर लोक जास्त म्हणजे प्रोत्साहित होतील आणि शेतीकडे जास्त लोक वळतील. त्यामुळे हा पण एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. लार्ज लँड होल्डिंग, जर हा तर पॉईंट आता सध्या तर बघायला गेलं तर तसं असेल तर पॉझिटिव्ह आहे. पण नॉर्मली इंडियन ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये लार्ज लँड होल्डिंग आता कमी कमी होत जात आहेत, आणि ही समस्या आहे एक्झॅक्टली. तर कमी लँड होल्डिंग जे आहे ती समस्या आहे. लार्ज लँड होल्डिंग किंवा मोठी जमीन धारणा ही समस्या नाही आहे कृषी क्षेत्राशी. सो या ऑप्शन्स कडे बघता फक्त बी ऑप्शन जे आहे की जी उत्पादकता आहे जमिनीची ती खूप कमी आहे, शेती क्षेत्राची उत्पादकता कमी आहे, याच्या मागचं मग तंत्रज्ञान कमी आहे किंवा नॉलेज कमी आहे, पावसावरती जास्त अवलंबून आहे, ह्या काही रिझन्समुळे कमी उत्पादकता ही सगळ्यात मोठी कृषी क्षेत्राशी संबंधित समस्या आहे ऍज पर नाव सिच्युएशन. ठीक आहे, आतापर्यंतच्या सिच्युएशन नुसार इथे लो प्रोडक्टिव्हिटी किंवा कमी उत्पादकता हे मेन समस्या आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मेन एम ऑफ आत्मनिर्भर भारत स्कीम? ठीक आहे, आत्मनिर्भर भारत या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन ए, इन्क्रीज फॉरेन ट्रेड, रिड्यूस डिपेंडन्सी ऑन इम्पोर्ट, प्रमोट प्रायव्हेटायझेशन, एनकरेज एफडीआय. ठीक आहे, परकीय व्यापार वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, खाजगीकरणाला चालना देणे, की थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. आत्मनिर्भर भारत, आठवा आपण सेशन लेक्चर मध्ये आत्मनिर्भर भारत वरती आपण वाचला आहे, अभ्यास केला आहे. ठीक आहे, काय आन्सर असेल मग याचं दिलेल्या ऑप्शन्स पैकी?
ओके. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, रिड्यूस डिपेंडन्सी ऑन इम्पोर्ट. म्हणजे इम्पोर्ट वर आत्मनिर्भर भारताचं मेन काम काय होतं, की तुम्हाला तुमच्या इकॉनॉमीमध्येच काही वस्तू ज्या आहेत त्या तयार करायच्यात आणि तुम्हीच त्या वापरायच्यात. सेल्फ रिलायन्स इंडिया हा याचा आहे मागचा, म्हणजे सेल्फ रिलायन्स इंडिया हे इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे. काय म्हणता येईल आत्मनिर्भर भारतला? सेल्फ रिलायंट इंडिया म्हणजे सेल्फ डिपेंडंट, स्वदेशी वस्तूंचा वापर करणं, सगळ्या वस्तू आपल्या देशात तयार करणं, बाहेरच्या देशातल्या वस्तू न वापरणं. यामुळे काय होईल, इम्पोर्ट म्हणजे आयातीला आळा बसेल आणि इथे डिपेंडन्सी जी आहे बाहेरून येणाऱ्या गोष्टींवरती ती कमी होईल, कारण लोक इथेच काम करणार. ठीक आहे. परकीय व्यापार वाढवणं किंवा प्रायव्हेटायझेशन वाढवणं किंवा एनकरेज FDI हे डायरेक्टली इम्पोर्टला सपोर्ट करतंय. ठीक आहे. आणि ऑप्शन बी जे आहे फक्त की आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आत्मनिर्भर भारतचा किंवा आत्मनिर्भर भारत योजनेचा मुख्य उद्देश आहे, जो मे 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केले होते. कोणती? सेल्फ रिलायंट इंडिया, स्वदेशी भारत या स्कीम्सच्या अंडर. ओके. The next question, which government initiative focuses on digital payments and financial inclusions? Okay. मराठीमध्ये क्वेश्चन काय आहे, कोणता सरकारी उपक्रम डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय समावेशनावर लक्ष केंद्रित करतो? ऑप्शन ए मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया. मेक इन इंडिया म्हणजे देशामध्ये आपल्या वस्तू बनवणं, तो डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, तेच नाव इकडे मराठीमधले ट्रान्सलेट केलेले आहेत. याच्यामध्ये कोणता डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय समावेशनवर लक्ष केंद्रित करतो? सांगा. इझी क्वेश्चन आहे एकदम. ओके. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, डिजिटल इंडिया. डिजिटल इंडियामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न केल्या. सगळ्यात महत्वाची वित्तीय समावेशन किंवा डिजिटल पेमेंट्स वरती भर दिलेला आहे फायनान्शियल इन्क्लुजन साठी. UPI, भीम UPI, त्याच्यानंतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे लिमिट, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केल्यानं म्हणजे तुम्ही जर कॅश काढत असेल तर त्या कॅशवरती टॅक्स लावून अशा पद्धतीने लोकांनी म्हणजे आता हे जे डिजिटल इंडिया ओपन केलेला आहे, ज्या थ्रू पूर्ण पेमेंट सगळी सिस्टीम जी आहे ती ऑनलाईन उभी केलेली आहे. ठीक आहे. UPIच्या माध्यमातून किंवा अदर थिंग्सच्या माध्यमातून. ठीक आहे. UPI इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ डिजिटल इंडिया. डिजिटल इंडिया म्हणजे सगळ्याच गोष्टी बघा तुम्ही आजकाल आपण काय करतो, UPI ने करतो किंवा स्कॅनर, पेमेंट्स, लाईट बिल भरणं, मोबाईल रिचार्ज सगळं ऑनलाईन करतो. बाकी वेळेला आपल्याला बाहेर जावं लागायचं, त्याच्यानंतर आपल्या त्या गोष्टी व्हायच्या. आता आपण सगळ्या ऑनलाईन करतो आणि याच एका काय म्हणतात इनिशिएटिव्हमुळे गव्हर्नमेंटच्या आपण सगळे डिजिटलाइज झालेलो आहोत. ठीक आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, विच बॉडी रेग्युलेट्स इंडियाज मॉनिटरी पॉलिसी? भारताची कोणती संस्था भारताच्या पतधोरणाचे नियमन करते? एक पॉइंट आपण जो अभ्यास करत होतो या सेक्टर्सचा त्याच्यामध्ये हा आला होता की कोणती बॉडी जी आहे, भारताची कोणती अशी संस्था आहे पतधोरणांचं नियमन करते, की टॅक्स लावायचा की नाही, किती लावायचा, कसा करायचा, कशा पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे हे करायचं, त्या सगळ्या गोष्टींवरती नियमन करते. ऑप्शन ए नीती आयोग, सेबी, RBI, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ओके. कोणतं करेक्ट आन्सर असेल याचं? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, RBI. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारताची सेंट्रल बँक आहे जी सगळ्या पॉलिसीज, मॉनिटरी पॉलिसीज हँडल करत असते. ठीक आहे. बँकांची बँक, सगळ्या गव्हर्नमेंटची सल्ला देणारी, फायनान्शियल सल्ला देणारी एक संस्था म्हणजे RBI आहे. तर RBIचं महत्व आपण पूर्णपणे एक टॉपिक RBI वरती घेतलेला आहे, सेंट्रल बँक नावाचा. ठीक आहे. ओके. The next question, the goods and services tax, that is GST, was implemented in which year? वस्तू व सेवा कर कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? ऑप्शन ए 2014, 2017, 2019, 2021. ओके. सो करेक्ट आन्सर आहे 2017. 2017 हे इयर चांगलं लक्षात ठेवा. ऍज अ इकॉनॉमिक स्टुडंट्स तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात असलं पाहिजे की GST कधीपासून इम्प्लिमेंट झाला.
तर GST was launched at the midnight on 1st July 2017 by the President of India. ठीक आहे, कधी झाला? 1 जुलै 2017. लक्षात राहील, इथे मेन्शन करते 1 जुलै 2017. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ नीती आयोग? नीती आयोगाची भूमिका काय आहे? ऑप्शन ए, फॉर्म्युलेटिंग इकॉनॉमिक पॉलिसीज, इश्युइंग करन्सी, रेग्युलेटिंग स्टॉक मार्केट, कंडक्टिंग इलेक्शन्स. आर्थिक धोरणे आखणे, चलन जारी करणे, शेअर बाजाराचे नियमन करणे, निवडणुका घेणे. काय असेल याचा करेक्ट आन्सर ऑप्शन्स पैकी? ओके, याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, फॉर्म्युलेटिंग इकॉनॉमिक पॉलिसीज. पहिली ही काय होती? नीती आयोग ही जी होती प्लॅनिंग कमिशन होती. दर 5 वर्षांनी प्लॅनिंग कमिशन चेंज व्हायची आणि हे प्लॅनिंग कमिशन इकॉनॉमीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आवश्यक आहे, प्लॅनिंग आवश्यक आहे, कुठल्या गोष्टींवरती भर द्यायचा, कुठल्या गोष्टीला किती बजेट द्यायचं, हे सगळं आपण काय करायचे? प्लॅनिंग कमिशन ठरवायची. त्याच्यानंतर ही नीती आयोग आलेले आहे. नीती आयोग इज स्टँड फॉर नॅशनल institutions, I for institutions, for T for transforming India. ठीक आहे, नीती आयोगचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नीती आयोग. सो हेचं काम काय आहे? प्लॅनिंग कमिशनच्या जागेवरती ही आलेले आहे आणि ऑब्व्हियसली काय आहे हे? प्लॅनिंग कमिशन्स आहेत जे रिलेटेड टू आपल्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजशी सगळं काही प्लॅनिंग ही कमिशन करते किंवा ही संस्था करते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच सेक्टर कंट्रीब्यूट्स द मोस्ट टू एम्प्लॉयमेंट इन इंडिया? भारतातील रोजगारात कोणते क्षेत्र सर्वात अधिक योगदान देते? ऑप्शन ए, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वार्टरली. या 4 सेक्टर्स पैकी कोणत्या सेक्टर्स मधले जास्त रोजगार लोकांना मिळतो हे सांगायचं आहे. ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, प्रायमरी. आता याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार, ऍक्च्युली मध्ये इंडियाची 46% पॉप्युलेशन अजूनही ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहे. भलेही याच्यातून एम्प्लॉयमेंट किंवा जीडीपी मध्ये तेवढा वाटा जात नसेल तरी पण इंडियाच्या पूर्ण पॉप्युलेशन पैकी 46% पॉप्युलेशन ही ऑल्सो डिपेंड ऑन प्रायमरी सेक्टर. ठीक आहे, ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशनसाठी एवढेच. काही एमसीक्यू आपण इंडियन इकॉनॉमी वरचे बघितलेले आहेत. जे जे टॉपिक आपण कव्हर केलेत त्या सगळ्या टॉपिक्स वरचे एमसीक्यूज आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, आणखीन काही जे टॉपिक्स रिमेनिंग आहेत ते टॉपिक कम्प्लीट केल्यावर त्याच्यावरचेही एमसीक्यूज आपण बघणार आहोत. जे काही तुम्हाला याच्या म्हणजे हे जे क्वेश्चन्स आज आपण केलेले आहेत त्या क्वेश्चन्स मध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतायत त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये केलं तरी चालेल, विचारलं तरी चालेल एमसीक्यू वरचा काही डाऊट असेल तर, किंवा जे ऑलरेडी आपले स्टुडंट्स आहेत त्यांनी मला ग्रुपमध्ये विचारलं तरी चालेल, मी त्यांना तिकडे क्लिअर करेल डाऊट. ओके, थँक यू एव्हरीवन, ऑल द व्हेरी बेस्ट.